या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। कोल्हापुरात रेशन किट दाखल, उद्यापासून वितरणाला होणार सुरुवात। स्पीड न्यूज लाईव्ह 24चा इम्पॅक्ट। उद्या जयप्रभा स्टुडिओ आंदोलनाचा 251वा दिवस। आंदोलनाची दखल न घेतल्यानं कोल्हापुरातील रंगकर्मी जयप्रभा स्टुडिओ इथं करणार आत्मदहन। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपकडून केंद्र सरकार विरोधात एक दिवसीय ठिय्या। केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी। अवघ्या 3 दिवसांवर आली दिवाळी, खरेदीसाठी महाद्वार रोडवर झुंबड। नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा झाल्या हाऊसफुल, खरेदीला आलं उधाण। ढोल ताशांच्या गजरात सांगलीत मुलीच्या जन्माचं स्वागत। माळी कुटुंबियांनी स्त्री जन्माचं केलं अनोखं स्वागत। सांगलीसह पंचक्रोशीत चर्चा। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी सुखात जावी यासाठी राज्य सरकारच्या वतीनं रेशनिंग दुकानावर दिवाळी किट देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। मात्र दिवाळी केवळ 4 दिवसावर येऊन ठेपली हो तरी रेशन दुकानावर दिवाळी किट पोहोचलेलं नव्हतं। याबाबतचं वृत्त स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं प्रसारित करण्यात आलं। त्यानंतर आज कोल्हापुरात रेशन किट दाखल झालं असून उद्यापासून किटचं वितरण होणार आहे। दिवाळी अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्य शासनानं शिधापत्रिकाधारकांना जाहीर केलेला रवा, साखर, पाम तेल, हरभरा डाळीचे किट बुधवारपर्यंत रेशन दुकानावर पोहोचलेलं नव्हतं। 100 रुपयात एक किट मिळणार होतं, पण अद्याप किट आलं नसल्यानं शिधापत्रिकाधारक नाराज झाले होते। याबाबतचे वृत्त स्पीड न्यूज लाईव्ह 24नं बुधवारी प्रसारित केलं होतं। यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या। आज कोल्हापुरातील शासकीय धान्य गोडाऊन इथं किट दाखल झाले असून उद्यापासून जिल्ह्यात दिवाळी किटचं वितरण होणार आहे। चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहास असलेल्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओत चित्रीकरण सुरू व्हावं, भांडवलदारांच्या ताब्यात स्टुडिओ जाऊ नये यासाठी कोल्हापुरातील रंगकर्मीकडून गेल्या 247 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं रंगकर्मी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। शुक्रवारी या आंदोलनाचा 251वा दिवस असल्यानं आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ जयप्रभा स्टुडिओ इथं आत्मदहन करण्याचा इशारा रंगकर्मींनी दिलाय। वरती तरी आम्ही ठामच आहे। गेले 250 दिवस झाले, आजचा 250वा दिवस आहे। शरद पवारांच्या पासून देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्यापर्यंत सगळ्यांना निवेदनं देऊन झालेले आहेत। परवा आम्ही कलेक्टर साहेबांना येऊन भेटलो। कलेक्टर साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितले की एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका, पण गेले 250 दिवस आम्ही साखळी उपोषण करतोय, पण कुणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आणि तेवढ्यासाठी आम्ही जयप्रभा स्टुडिओत उद्या सकाळी आत्मदहन करणार आहे। 11 साडेअकरा वाजेपर्यंत आपली सगळी लोक तिथे येणार। कमीत कमी 50-100 लोक तरी असणार आणि आम्ही प्रमुख जेवढे आहे तेवढे सकाळी उद्या आम्ही आत्मदहन करणार। ED, CBI सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाचे नेते खोट्या आरोपांमध्ये अटक करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे। दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सरकार पाडण्याचा दबाव आणून त्यांची चौकशी सुरू केली आहे। माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीनं एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। तपास यंत्रणाची दडपशाही थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले। दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर CBIनं धाड टाकून देखील त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। आगामी गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केलाय। गेले काही महिन्यापासून केंद्र सरकार ED आणि CBI या प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांना, ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचं खातं कसं असतंय ते शिक्षण मंत्र्यांना, त्याचबरोबर आरोग्य मंत्र्यांना, ज्यांनी जागतिक दर्जाचे मोहल्ला क्लिनिक उभा केले त्याची जगभरातनं प्रशंसा होते, अशा शिक्षण मंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं छापे टाकून जेरीस आणण्याचा प्रयत्न करतायत। आमचे सत्येंद्र जैन सर 4 ते 5 महिन्यापासून जेलमध्ये बंद आहेत। मनीष सिसोदिया सरांच्या घरावर 14-14 तास ईडीचे छापे पडतात। याच्यातनं त्यांना निष्पन्न काय करायचं आहे?
की जेणेकरून हे सातत्यानं त्रास द्यायचं काम यांचं थांबत नाही आहे. साधारणपणे जर बघितलं आपण, जर गुजरातमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं उतरते, मोठ्या ताकदीनं इलेक्शन लढते आणि निश्चितपणे ती विजयापर्यंत पोचल, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून जे सक्रिय मंत्री आहेत, सक्रिय आमदार आहेत, मग त्याच्यामध्ये आमचे दुर्गेशजी पाठक सर असतील, आपले गुजरातचं कॅम्पेन सांभाळणारे विजयजी नायर असतील, आणि याचबरोबर अनेक छोटे मोठे कार्यकर्ते, पदाधिकारी जे सातत्यानं ईडी त्यांना नोटीस पाठवते, CBI त्यांना नोटिसा पाठवते. फक्त त्यांचा उद्देश एकच आहे की यांना कसंही करून नामोहरण करायचं आणि गुजरातमध्ये एंट्री करू द्यायची नाही. पण मला या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सांगायचं आहे की तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्ही शेकडो वेळा ईडी आणि CBI पाठवा, आमच्या कुठल्याही कामामध्ये, आम्ही कुठल्याही लोकहिताच्या कामामध्ये 100% आमचा बदल होणार नाही. हे सातत्यानं आमचं जे लोकहिताचं काम आहे ते चालूच राहील. आणि केंद्र सरकारला या माध्यमातून आम्हाला सुचवायचं आहे, सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जर भ्याड तुम्ही प्रयोग करत असाल तर जनता या प्रयोगाला बळी पडणार नाही. येणाऱ्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये त्याचे प्रतिसाद तुम्हाला दिसतील. आणि हो, जाता एक आवर्जून सांगायचं आहे, अजून कुठल्याही पद्धतीचे छापे जर तुम्हाला टाकायचे असतील तर आमचे सगळे मंत्री आणि आमचे आमदार खासदार तयार आहेत. तुम्ही कधी या, आम्ही तुमचं स्वागतच करतो. जय हिंद. यावेळी जिल्हा अध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिषेक पाटील, अमरजा पाटील, अभिजित कांबळे, भाग्यवंत डाफळे, इंद्रजित कोळी, विजय दवान, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, महेश कोळपे, संदीप देसाई, उत्तम पाटील, समीर लतीफ यांच्यासह आमचे कार्यकर्ते उपस्थित होते. अवघ्या 5 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेत. 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्यानं दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये अक्षरशः झुंबड उडाली आहे. महाद्वार रोड परिसर गजबजून गेलाय. दिवाळी अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्यानं गर्दीनं कोल्हापूर हाऊसफुल झालंय. कोल्हापूर शहरातील बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, गुजरी इथं विक्रेत्यांनी ठिकठिकाणी स्टॉल लावलेत. यंदा दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार असल्यानं सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील सर्वसामान्यांची बाजारपेठ म्हणून महाद्वार रोडला ओळखलं जातं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोड नागरिकांच्या गर्दीनं गजबजून गेलाय. परतीच्या पावसामुळे गेल्या आठवड्यापासून नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडता आलं नाही. पण आता पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेत. बाजारपेठेत कपडे, आकाशकंदील, तयार किल्ले, विद्युत रोषणाईच्या माळा खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण पाहताय महाद्वार रोडवर नागरिकांनी केलेली गर्दी. कोल्हापूर मिरज मार्गावरील 7 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातील रेल्वे गुड्स मार्केट यार्डमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं शुक्रवारी हा ब्लॉक घेण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलंय. कोल्हापुरातील रेल्वे गुड्स मार्केट यार्डमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं शुक्रवारी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सांगली, सातारा, मिरज मार्गावरील पॅसेंजर गाड्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा दिवाळीच्या तोंडावर प्रचंड हाल होत असून प्रवाशांना एसटी आणि खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. शुक्रवारी 7 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीनं महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्या परिषद गटांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू केली आहे. आघाडीच्या विविध गटातील उमेदवारांची अंतिम यादी शुक्रवारी निश्चित होणार आहे. या निवडणुकीच्या विविध गटातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे. आघाडीचे प्रमुख डॉक्टर संजय डी पाटील, डॉक्टर DR मोरे, धैर्यशील पाटील, VM पाटील यांनी मुलाखती घेतल्या. अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मुलाखतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. चंदू काका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु H. मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ
पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी 45,000ची लाच घेतल्याप्रकरणी पलूस इथल्या महावितरण कंपनीच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. विद्युत कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेटकर आणि सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तक्रारदार यांच्या कंपनीनं पलूस इथल्या राज्य विद्युत वितरण कंपनीकडे प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अतुल पेटकर आणि सागर चव्हाण या दोघांनी 45,000च्या लाचेची मागणी तक्रारदारांकडे केली. त्यानंतर संशयित लाचखोरांविरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने पडताळणी करण्यात आली. 4 दिवस झालेल्या पडताळणीत दोघांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय. त्यानुसार आज पलूस इथल्या कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला. अतुल पेटकर आणि सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधकचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार यांचा सहभाग होता. आटपाडी तालुक्यातील कोटुळी इथल्या महसूल विभागाने मतदार यादीत बोगस लावलेली नावे कमी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर हलगीवादन आंदोलन करण्यात आलं. कौटुळी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्याबरोबर नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलक पोलिसांमध्ये वादावाद झाली. यावेळी कौटुळी मतदार यादीतील बोगस नावे कमी झालीच पाहिजेत अशा जोरदार घोषणा तहसीलदार कार्यालय आंदोलकांनी हदरवलं. वारंवार सूचना देऊन महसूल विभागाकडून कारवाई झाली नसल्यामुळे हलगी वाजवून प्रशासनाला जाग करण्यात आले असे मत आंदोलकांचे होते. रामहरी अनिकेत रामहरी आयवळेंनी स्वतः ॲफिडेविट करून ही स्टॅम्प तहसीलदारच्या सहीचा दिलेला आहे. ही पुराव्यानिशी तुम्हाला मी या ठिकाणी मीडिया समोर दाखवते की किती प्रकारनं बोगस पद्धतीने प्रकार चालू आहेत. की या महसूल प्रशासनाचा तहसीलदारचा यामध्ये यांच्या यंत्रणेचा सरळ सरळ हात दिसत आहे. की व्यक्ती म्हणते माझा काही संबंध नाही या गावाची, तर ही नावं आली कशी ह्याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी आणि जो कोण या दोषी आहे त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा हीच आमची विनंती आहे. बघा, या ठिकाणी मी या निवडणूक शाखेचा आणि हे जे संबंधित याच्यामध्ये जे अधिकारी असतील त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, लोकशाहीची हत्या कशा प्रकारे केली जाते याचं जिवंत उदाहरण हे ॲफिडेविट आहे. ह्या ॲफिडेविटमध्ये अनिकेत रामहरी आयवळे यांनी अगदी अतिशय स्पष्टमध्ये लिहिलेलं आहे की माझा या कवठळी गावचा कसलाही संबंध नाही, माझं कवठळी गावामध्ये कुठल्याही प्रकारचं घर नाही, माझं कवठळी गावामध्ये कुठल्याही प्रकारचा 7-12 नाही, परंतु या ठिकाणी सिद्धू दत्तात्रय जरे आणि बालाजी किशन जावीर या 2 इसमांनी माझ्यावरती दबाव टाकला, मला काहीतरी आर्थिक आमिष दाखवलं आणि माझं या ठिकाणी नाव शिफ्ट करायचं काम या दोघांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोघांचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या दोघांनाही मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की आपल्याला लढायचं असेल तर लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे. हा झाला तुमचा हंडगापणा, कारण की लढायचं असेल तर आपण चांगल्या पद्धतीने लढलं पाहिजे. तिथल्या लोकांची कामं करा, लोकांचे लढी अडचणी जाणून घ्या आणि तिथले प्रश्न सोडवा आणि मग लोक तुम्हाला विचारात घेतील. असा बांडगुळपणा करू नये. आपल्याला लढायचं असेल तर आपण समोरासमोर यावं आणि या लोकांना विचारात घेऊन आपण लोकांची कामं करा आणि मग या लोकांपुढे जावा, मतं मागा. बाहेरची लोक आणून या गावाचं कुठल्याही प्रकारचं भलं होणार नाही. त्यामुळे माझी प्रशासनाला या ठिकाणी आवर्जून विनंती आहे की आपण अतिशय विचार करून या गोष्टीचा निर्णय घ्यावा. एक ॲफिडेविट आले आणि अजून भविष्यात आणखीन ॲफिडेविट येतील, त्यावेळेस प्रशासनाला खूप अडचणीचं होईल. आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांना मी आता या ठिकाणी बोललोय, ते मंत्रालयात आहेत,
ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत. या ठिकाणी ते म्हटले वेळ पडले तर मी मुख्यमंत्र्यांना बोलतो, असा माझा आत्ता या ठिकाणी त्यांचा फोन झालेला आहे. आपण प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे, आपण सिरियस घ्यावं आणि या सर्व ग्रामस्थांचं, सरपंच असेल, इथले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, अण्णा आहेत, इथले सर्व कवठुळीच्या नागरिकांचं म्हणणं ऐकून जे अनधिकृत नावं आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी याबाबत कारवाई करून अशी ग्वाही दिली आहे. नागरिकांनी स्टॅम्प पेपरवर आमचा कौठुळी मतदार यादी सहभाग नसल्याचा पुरावा यावेळी देण्यात आलाय. मतदार यादीतील बोगस नावे कमी होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहत लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला हवं होतं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यातच दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत. पुण्यामध्ये तर प्रलय झाला काल, मोठ्या प्रमाणात पुणे शहरात किती वाताहत झाली आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर किती विपरीत परिणाम झाला हे आपण पाहिलं. मराठवाड्यातही फार मोठा पूर आणि फार मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे ह्या सगळ्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारने तात्काळ जायला पाहिजे होतं. पण मंत्रालय सोडून बाहेर जायची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही, उपमुख्यमंत्र्यांची तयार नाही. दिल्लीला सांभाळण्यात दोघांचे दिवस चाललेले आहेत. पाऊस पडणं हे कोणाच्याच हातात नाही. असं कोण म्हणतं की पाऊस पडणं, पण पडलेल्या पावसाचं पाणी ताबडतोब घालवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती, महानगरपालिका त्याला कमी पडली. महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीच्या पात्रातनं वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग, या सगळ्या गोष्टींच्यात काही सुधारणा मागच्या 5 वर्षात करता आली असती, ती केली नाही. म्हणून आज पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यावर संकट आले. पाऊस पडण्याचं नियंत्रण महापालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात काही नवीन विधान नाही आहे. आणि त्यामुळं जे संकट पुणे शहरातल्या नागरिकांच्यावर, गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या. जर आपण नाले सफाई, बाकीच्या सर्व गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या जर केल्या असत्या, स्मार्ट सिटी म्हणून आपण जो कार्यक्रम शहरात राबवला त्यातून काही आपण काम केलं असेल तर हे दिसलं असतं. पण वेगळा अनुभव आला आणि पुणे महानगरपालिकेत मागच्या 5 वर्षात अर्थाचा अनर्थ झाला किंवा काहीच काम झालं नाही. उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळ्याने पाणी वाहून जाण्याचं प्रमाण कमी झालं, स्लो झालं आणि म्हणून पुणेकरांच्यावर ही अडचण आली. उलट पुणे महानगरपालिकेत हा जो अतिरेक झाला, पाणी आलं, वाहून गेलं, याची शास्त्रीय चौकशी, शास्त्रीय म्हणतोय, टेक्निकली चौकशी करणं आवश्यक आहे. अशा कोणत्याही पुरात फार मोठा पाऊस आला असं म्हणून आपण सगळं सोडून देतो. मला वाटतं पुणे ही मुंबईच्या नंतरचं देशातल्या पहिल्या 10 शहरातलं येणारं शहर आहे. पुणे शहरात इतकी गुंतवणूक आहे, नव्या गुंतवणुकी होत आहेत. त्या ठिकाणी असं होणं हे थोडंसं कमीपणाचं आहे. आणि गुंतवणुकीचं वातावरण चांगलं करायचं असेल तर अशा नागरी असुविधा जर होत असतील तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दरम्यान सरकारने शिधावाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे, त्यातून घोषणा केली मात्र पैशाची जुळणी झालेली नाही असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केलाय. घरात पहिली मुलगी जन्माला आली म्हणून सांगलीतील माळी कुटुंबियाकडून पहिली बेटी तूप की रोटी म्हणून तिच्या जन्माचं स्वागत अनोख्या पद्धतीने केलंय. सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील संभाजीनगर इथल्या सचिन माळी यांना पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी जन्माला आली म्हणून माळी कुटुंबियांना मुलगीचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलं. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत तिचं आगमन केलं. स्त्री जन्माचं स्वागत अशा वेगळ्या पद्धतीनं केल्यानं या स्वागताची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत सुरू आहे. सचिन माळी यांच्या भावास दोन्ही मुले आहेत. माळी कुटुंबीय घरात पहिलीच मुलगी झाल्याचा अत्यानंद सर्वांना झालाय. एकीकडे मुलगी नको म्हणून पोटातच तिचा जीव घेणाऱ्या सुशिक्षितांना ही घटना म्हणजे चपराकच आहे. गेल्या काही दिवसात परतीच्या मुसळधार पावसानं झोडपल्यानं सांगली जिल्ह्यातील आमनापूर इथल्या
रेल्वे गेटच्या भुयारी पुलाखाली पाणी साचलंय। त्यामुळे तब्बल 10 दिवस हा 2 तालुक्यांना जोडणारा येळावी आमनापूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सांगली जिल्ह्यातील आमनापूर रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक बंदचे कोठेही बोर्ड न लावल्यामुळे अनेक दुचाकी चारचाकी वाहने थेट पुलाखाली पाण्यात येऊन बंद पडत आहेत। या वाहनांना पुन्हा ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढावे लागत आहे। शिवाय वाहतूक ठप्प असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी, नियमित प्रवासी, विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहे। या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता रेल्वेने गेट बंद करून बांधलेल्या भुयारी पुलामुळे 2 तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग बंद होत आहे। तर ग्रामस्थांच्या निवेदनाची कोणतीही दखल घ्यायला रेल्वे प्रशासन तयार नसून गांधारीची भूमिका घेत आहे। या पुलाचं काम इतके निकृष्ट झाले आहे की या पुलाच्या ब्लॉकमध्ये अंतर पडलंय। अनेक ब्लॉक खालच्या काळ्या मातीत आरू लागल्याने या ठिकाणी मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील यांनी या प्रश्नाची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। मिरजेतील ड्रेनेज आणि पाणी प्रश्नावर सांगली महापालिकेची सभा चांगलीच वादळी ठरली आहे। यावेळी नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकाचा आवाज दाबावा यासाठी सभागृहाबाहेर पोलीस बोलावले। राष्ट्रवादीचे महापौर असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी थेट महापौरांवरच आरोप केलेत। यावेळी सभा चांगलीच वादळी ठरल्याचं पाहायला मिळालं। सांगली महापालिकेची सभा चालू असताना नागरिकांचा प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकाचा आवाज दाबावा यासाठी सभागृहाबाहेर पोलीस बोलावले असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादीचे महापौर असताना राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापौरांवर आरोप केलाय। यावेळी सभागृहात पीठासनावर असणारा राजदंड उसळला आणि एकच गोंधळ उडाला। यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पीठासनावर जाऊन महापौरांना जाब विचारला। त्याला जबाबदार कोण? माझ्या वार्डाला प्रश्न नाही, प्रश्न आहे हा पुढं तुम्ही नीट बघा। यासाठी 500 रुपयाचा बोर्ड आणलाय मी। माझ्या वार्डाला प्रश्न नाही, 7 नंबर 20 नंबरचं जबाबदार आम्ही आहे का? 12 नंबर वार्डात जाऊन मी काम करायचं का? प्रशासनावरती काम आहे तिथं ते आमचे व्यवसाय करतात गायकवाड। यावेळी नगरसेवकांना पोलिसांची भीती दाखवता का असं म्हणत महापौरांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यानंतर मिरजेतील ड्रेनेज कामाच्या प्रलंबित विषयावरून नागरिकांनी नगरसेवकाच्या फोटोना चपलाचा हार घातल्यानं संतप्त झालेल्या नगरसेवक थोरात यांनी चक्क चपलांचा हारच सभागृहात आणला। चपलांचा हार महापौरांना दाखवत हा हार कोणाला घालायचा असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला। यावेळीही सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला। तब्बल 2 तास हा वादंग सुरू होता, त्यामुळे सभा चांगलीच वादळी ठरली। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला। राज्य शासनाने दिवाळीपूर्वी 100 रुपयात किट वाटप करण्यात येणारी शिधा अजून दिली नाही आहे। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा फोटो असलेल्या बॅगा आल्या नसल्याने रेशन देण्यास विलंब होतोय। या विरोधात सांगलीत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। रास्तभाव दुकानामधून 100 रुपयामध्ये राज्य सरकारकडून दिवाळीसाठीच विशेष अनुदान म्हणून रवा, मैदा, साखर, तेल, पीठ यासह दिवाळीसाठी रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून वितरित करण्याची घोषणा केली होती। मात्र आज अखेर जिल्ह्यातील एकाही रास्तभाव दुकानदाराच्या माध्यमातून हे वितरण झालेलं नाही। काही रेशन दुकानदाराशी संपर्क केला असता प्रशासनाकडून अजून वाटपाबाबतीतले मार्गदर्शन आणि पॅकिंगचं साहित्य मिळालं नसल्याचं सांगण्यात येतंय। त्याचबरोबर पॅकिंग साहित्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो छापलेले पॅकेट्स आल्यावरच वाटप चालू होणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मिळाली। सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी वेळ न देणाऱ्या जिल्हाधिकारी प्रशासनाचा, सर्वसामान्य माणसाची दिवाळीत माती घालवणाऱ्या राज्य सरकारचा, स्वतःच्या फोटोसाठी पॅकिंगचा अट्टाहास करून सर्वसामान्य माणसाला दिवाळी न पोच करणाऱ्या ईडी सरकारचा, सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या ईडी सरकारचा। सरकार आणि सरकारची यंत्रणा राबवणारे काही सुपीक डोक्यांच्या माध्यमातून जाहिरातबाजीची कल्पना यात आली आणि या वाटप यंत्रणेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली। मात्र 1 तास शिवसैनिकांना केबिन बाहेर जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवले। यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर असणाऱ्या दरवाजावर मागण्यांचं निवेदन चिकटवून निषेध केला। दर 2 दिवसात शिधा वाटप चालू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय। काळमवाडी इथं शेतात फिरण्यासाठी आलेल्या मेंढ्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय। या हल्ल्यात 8 मेंढ्या ठार झाल्या असून सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय।
डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतात गेल्या 3 दिवसापासून संदीप विरकर यांच्या मेंढ्या बसण्यासाठी येत होत्या. या परिसरात 2-3 कुटुंब वास्तव्यास असल्यानं जवळच डोंगराळ भाग ऊस शेती असल्यानं बिबट्याचा वावर नित्याचा झालाय. काल मध्यरात्री बसलेल्या मेंढ्यावर बिबट्यानं हल्ला केल्यानं 8 मेंढ्या ठार झाल्यात. या हल्ल्यानं संदीप विरकर यांचं 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील संगीता वारे यांनी वन विभागास कळविलं. वन विभाग सुरेश सरपाले आणि वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन विजय सावंत, रवींद्र सावंत, दिलीप वारे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना संरक्षणासाठी माहिती आणि सूचना दिल्या. मात्र बिबट्याच्या हल्ल्यानं काळमवाडीसह आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. चंदूकाका सराफ अँड सन्स. आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आणि त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच सरकारने घेतलेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे झालेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर तातडीने करावेत आणि त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिलेत. प्रशासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. इचलकरंजी ग्रामीण भागात आजही पावसानं चांगलंच झोडपून काढलं. इचलकरंजीत सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी 4 नंतर अचानक पाऊस आल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे, पण गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. नागरिकांना पावसामुळे बाहेर पडता येत नसल्यानं नागरिकांमधून सध्या नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. इचलकरंजी शहरात सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळतोय. अचानक पाऊस येत असल्यानं व्यापारी आणि खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. सतत पाऊस पडत असल्यानं काही ठिकाणी तळ्यांचं स्वरूप निर्माण झाले. रोज पाऊस पडत राहिला तर सण कसा साजरा करायचा असा सवाल नागरिकांना पडलाय. दिवाळी सण तोंडावर असताना कारखानदार व्यापाऱ्यांनी देवघेवीचे व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी. विशेषतः चेकने व्यवहार करावेत. घरातील रोख रकमेसह दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत. कारखान्याच्या परिसरात CCTV कॅमेरे लावावेत. लोन ॲपचा वापर टाळावा असं आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केलंय. दिवाळीमध्ये कारखानदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यासंबंधी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी यंत्रमागधारक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. कारखानदारांनी कामगारांना बोनस देताना रोख रक्कम न देता जास्त धनादेश द्यावेत. सुट्ट्यांच्या कालावधीत घरात रोख रकमेसह दागिने न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत. त्याचबरोबर कारखाना परिसरात CCTV कॅमेरे बसवावेत. सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू आहेत. त्वरित कर्ज देण्याचे आमिष दाखवणाऱ्या ॲपचा वापर टाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
तसेच पूर्ण शहरामध्ये बँकेच्या परिसरात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। या कार्यशाळेस द इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक रफिक खानापुरे, चंद्रकांत पाटील, सोमान्ना वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे यांच्यासह कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आलंय। इचलकरंजी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कृती समितीनं आयुक्त सुधाकर देशमुख यांची आज भेट घेतली। या चर्चेमध्ये सानुग्रह अनुदान 13,000 ऐवजी 15,000 देण्याची चर्चेअंती आयुक्त यांनी मान्य केले। सफाई कामगारांनी सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा पगार पेंडिंग आहे, या संबंधी 15 दिवसात माहिती घेऊन अदा करण्याविषयी 7व्या वेतन आयोगाची 3ऱ्या हप्त्याची रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यावर त्वरित देण्याविषयी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचंही आयुक्तांनी सांगितलंय। दिवाळीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही रक्कम देण्याची मागणी ही मान्य केली आहे। सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यानं कामगारांच्या आनंदाचं वातावरण पसरलंय। यावेळी कृती समितीच्या वतीने आयुक्त यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, अण्णा कागले, के कांबळे, एबी पाटील, शिवाजी जगताप, संपत तांबिरे, सुभाष मालपाणी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। गेल्या 7 वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिका आणि महापालिका गाळेधारक यांच्यात भाडेदरासाठी संघर्ष सुरू आहे। यावर प्रशासन आणि व्यापारी गाळेधारक यांच्यात समन्वयानं प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा गाळेधारकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। 2016 पर्यंत गाळेधारक जुन्या नियमावलीनुसार आकारण्यात येणाऱ्या भाड्याची रक्कम भरत होते, पण 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार गाळेधारकांनी रेडी रेकनर नुसार भाडे महानगरपालिकेला देण्याबाबत शासन निर्णय झाला। मात्र कोणतेही धोरण शासनाकडून निश्चित झाले नसल्याचे कारण सांगून महापालिका प्रशासनाने भाडे भरून घेण्यास असमर्थ दर्शवल्याने सुमारे 7 वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता। याबाबत राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये तसेच महापालिकेचेही आर्थिक नुकसान न होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत गाळेधारकांची भूमिका क्षीरसागर यांनी सक्षमपणे मांडली। काल महापालिका अधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि गाळेधारक यांच्यात झालेल्या बैठकीत जीएसटी दंड, व्याजाचा उल्लेख हमीपत्रातून काढून जे थकलेले भाडे आहेत ते भरण्याचा निर्णय झाला। यामुळे जवळपास 25 कोटी रुपयांचे 7 वर्षातील थकीत जुने भाडे भरण्याचा मार्ग मोकळा झालाय। यानंतर गाळेधारकांनी राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी कोल्हापूर महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका असून महानगरपालिका शासनाच्या आर्थिक उत्पन्न स्रोतांवर मर्यादा आहेत, त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे शहरवासियांची जबाबदारी आहे। तर महापालिकेकडूनही नागरिकांवर, व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही असे निर्णय घेणे गरजेचे आहे। या प्रशासन आणि विविध करदाते, नागरिक, व्यापारी बंधू यांच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य होऊ शकतो। त्यामुळे पुढील काळात अशा पद्धतीचा समन्वय ठेवून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले। यावेळी व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, अमर क्षीरसागर, आयाज बागवान, महेश नष्टे, शिवाजी मोटे, संदीप वीर, सिद्धार्थ काक्षे, पियुष पटेल आदी महानगरपालिका गाळेधारक उपस्थित होते। विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं धनगरी डोलाचा निनाद आणि भंडाऱ्याच्या उधळण करत हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली यात्रेला गेल्या 4 दिवसांपासून सुरुवात झाली होती। विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती। यात्रेसाठी आलेले भाकणूककार फरांडे बाबांनी विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शन घेऊन मानकरी पुजारी, धनगर समाज व ग्रामस्थ यांचा निरोप घेतला। यावेळी विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलचा अखंड जागर करत असंख्य अबालवृद्धांनी फरांडे बाबांना निरोप दिला। त्यांच्या परतीने यात्रेची सांगता झाली। जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। कोल्हापुरात रेशन किट दाखल, उद्यापासून वितरणाला होणार सुरुवात। स्पीड न्यूज लाईव्ह 24चा इम्पॅक्ट। उद्या जयप्रभा स्टुडिओ आंदोलनाचा 251वा दिवस।
आंदोलनाची दखल न घेतल्यानं कोल्हापुरातील रंगकर्मी जयप्रभा स्टुडिओ इथं करणार आत्मदहन. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपकडून केंद्र सरकार विरोधात एक दिवसीय ठिय्या. केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी. अवघ्या 3 दिवसांवर आली दिवाळी. खरेदीसाठी महाद्वार रोडवर झुंबड. नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा झाल्या हाऊसफुल. खरेदीला आलं उधाण. ढोल ताशांच्या गजरात सांगलीत मुलीच्या जन्माचं स्वागत. माळी कुटुंबियांनी स्त्री जन्माचं केलं अनोखं स्वागत. सांगलीसह पंचक्रोशीत चर्चा. वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.